हॅलो 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 हॅलो. नाही ना रे. अरे तुला कॉल करायला ना.
आणि सामना करण्यासाठी सज्ज असणारा फलंदाज डावखोर हाताचे मिस्टर ज्ञानेश्वर आणि त्याची साथ देण्यासाठी आलेला आहे फलंदाज मिस्टर विश्वास. पहिला चेंडू असणारे षटक क्रमांक 3 मधील 17 धावा धावफलकावरती असणार आहे. पहिला खतरा मात्र 17 धावेवरती लागला गेलेला आहे. आपण जर बघितलं या ठिकाणी भिलवाड या संघाला फुलटॉस चेंडू यावेळेस ब्रेक केलाय. चेंडूला मात्र फेकून दिले, पाठवून दिलाय. एक चेंडू टप्पा सीमारेषा पार जातो. थोडासा काहीतरी एका हिताने मात्र षटकार वाचलाय, अन्यथा हा षटकार राहिला असता. चौकार आलेला आहे तो म्हणजे 4 धावा फार महत्वाच्या. 21 ऑन बोर्ड, 21 धावा धावफलकावरती लागले जाते. मित्रांनो करावं लागणार तुम्हाला, केल्यानेच तुम्हाला काहीतरी फळ मिळणार आहे. काहीतरी करत राहा. जिंदगी की जिंदगी की रेस में कभी हार कभी की जीत होगी. यावेळेस बघणार आहोत अंतिम 8 मध्ये जाणारा चौथा संघ कोणता असेल हे बघणार आहोत. यावेळेस पुन्हा आक्रमक फटका खेळला गेला. यावेळेस बघितलं असेल बॅटची कडा घेत चेंडूवर बॅकवर्ड लेग रिजन मध्ये सिंगल धावेचं कलेक्शन राहील या चेंडूवरती. एका पावलाने धावफलकात वाढ होते. धावसंख्या जर बघितलं असेल जाऊन पोहोचणार आहे 22 या अंकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी बघणार आहोत. पुन्हा एकदा गणेश यांचा पुढचा चेंडू असताना वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक आता आपण बघत आहोत या मैदानावरती. यावेळेस डबल माइंड मध्ये परंतु पूर्णपणे या ठिकाणी ताकद लावली नव्हती, कारण की पूर्णपणे ताकद लावले गेले असतील तर यावेळेस कुठे बॅटची कडा घेत चेंडू मात्र स्लिप मध्ये गेला असता. हे लगेच लक्षात येते. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी थोडासा हलक्या हाताने प्लेसमेंट बघायला मिळते. चेंडू मात्र डीप पॉईंट या ठिकाणी ढकलला गेला होता. 2 धावेंचा प्रयत्न मात्र या ठिकाणी फलंदाज विश्वास यांच्याकडे विश्वासभरा फटका बघायला मिळाला होता. 2 धावा आल्यानंतर धावसंख्या जाऊन पुढे पोहोचणार आहेत 24 अंकावरती. षटक क्रमांक 3 आहे. त्यातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथं बाकी असणार आहे. आणि यावेळेस मात्र हवेत चेंडू असेल. पुन्हा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले जातात की नाही. फिल्डर्स ऑन बॉलच्या खाली येतात परंतु त्या ठिकाणी चेंडू कॅरी करता आले नाही, कारण की थोडा अवघड झेल होता. सोपा करण्याचा प्रयत्न राहिला परंतु सोपा प्रयत्न अवघड राहिला आणि त्यामुळे झेल सुटला गेला. 2 धावेचे योगदान आपल्या जीवनात बघणार मिळते. धावसंख्या 26 अंकावरती असणार आहे. क्षणिक सामना थांबवायचा ही विनंती असणार आहे पंचांना, कारण की ट्रॅक्टर या ठिकाणी मैदानाच्या जवळून जात आहे. सुंदर फटका यावेळेस हवेत. पुन्हा एकदा यावेळेस झेल मात्र कॅरी केला जाईल आणि दुसरा धक्का विश्वासने विश्वासघात मात्र केलाय. फलंदाज बाद झाला विश्वास. भिलवाड संघाला लागलेला हा दुसरा धक्का आपण बघणार आहोत. आणि या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत धावसंख्या जर बघितला असेल तर 26 अंकावरती असणार आहे. षटक क्रमांक या ठिकाणी बघितलं तर 3ऱ्या क्रमांकाचा आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी गणेश यांच्याकडनं झालेल्या आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा दिलेल्या होत्या. याही षटकामध्ये जर बघितलं 2 टुडी 2 सिंगल, 1 चौकार आणि सिंगलच्या मदतीने जर बघितलं असेल चांगल्या धावा दिल्या होत्या. जवळजवळ 9 धावा खर्च झाल्या होत्या परंतु 1 विकेट या ठिकाणी मिळवण्यात यशस्वी ठरले गेले. नवीन फलंदाज आला ते विजय. चौथ्या क्रमांकावरती विजयी मात्र दाखल झाले असतील. गणेशांच्या षटकातील शेवटचा चेंडू 26 धावा धावफलकावरती लागला गेलेला. 2 फलंदाज आतापर्यंत बिलवर संघाचे बाद झाले. यावेळेस एक चांगला फटका बघितला गेलेला चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये 2 धावेसाठी प्रयत्न केला तरी क्षणिक हातामध्ये चेंडू सुटला गेला होता. त्याचा फायदा होतो. 2 धावा मात्र कंप्लीट केला होता. 11 धावेचं हे पण षटक ठरलं जातं. 1 विकेटचं षटक क्रमांक समाप्ती या ठिकाणी 3 च्या अखेरीस धावसंख्या असणार आहे. 2 गडी बाद 28 धावा. 28 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट फर्स्ट 3 ओव्हर्स. भिलवाड 11. इथून या ठिकाणी बघणारा 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. आलेल्या या ठिकाणी सर्वांचं पुन्हा सरचे स्वागत असेल. या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंचं सरचे स्वागत असेल या मैदानावरती. मित्रांनो केल्याने होता आधी केलीच पाहिजे प्रयत्न. ते परमेश्वर दिले सच्च्या कर्माच्या बाकी भगवान की इच्छा. या ठिकाणी इच्छेप्रमाणे कोणाच्या या ठिकाणी आज इच्छा पूर्ण होईल आणि कोणाची इच्छा मात्र उद्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी पूर्ण होईल
हे पण बघायला मिळणार आहे, कारण की सुंदर अशी स्पर्धा आपण बघत आहोत. न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर आयोजित सुंदर अशी भव्य प्रारंगण पर्व 26 बघत आहोत त्या ठिकाणी. नक्कीच सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो, सातारा स्पोर्ट लाईव्हचे चित्रीकरण सुंदर साहिल कदम समेत या ठिकाणी, नक्कीच संकेत कदम समेत अर्जुन कदम या ठिकाणी करतायत. त्यांचं नक्कीच सरसे शब्द सुमनाने सरसे स्वागत असेल. मित्रांनो, नक्कीच चॅनलचं तुम्हाला चित्रीकरण 100% आवडत असेल. या ठिकाणी नक्की क्लिप युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुंदर असं चित्रीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, बेल आयकॉनला प्रेस करायचं मात्र विसरू नका. धन्यवाद आणि बघत राहा नक्की सातारा स्पोर्ट लाईव्ह चॅनलवरती ही सुंदर अशी स्पर्धा न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर आयोजित सुंदर अशी भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका बघायला मिळतो, परंतु शतरक्षक चेंडूच्या खाली येतात आणि पकडला जाईल झेल. यावेळेस फलंदाज ज्ञानेश्वरलाही केले फेल, धक्का क्रमांक लागला जाईल. यावेळेस तिसरा बिलवाड या संघाला लागलेला हा मोठा कलंक आपण बघणार आहोत 28 धावांवरती. जग्गू उर्फ जगदीश यावेळेस बघितला असेल एक सुंदर अशी स्टाईल गोलंदाजाची आहे. बघणार यशोब नवीन फलंदाज आलेला आहेत मैदानामध्ये आणि जग्गू दादा ताकदीने युक्तीने आणि नक्कीच बघितलं असं एक कला कुसरीने गोलंदाजी करतायत. जग या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचा आहे. रन जर बघितलं या ठिकाणी नक्कीच 4 ते 5 पावलांदाज आहे, परंतु या ठिकाणी गोलंदाजाची शैली मात्र वेगळी आहे. आणि यावेळेस बघणार आहोत चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर जातोय, पंचांचा वाईट बॉल कॉल येतो. एक अवंतर धाव यावेळेस खर्च केले जाते. पहिल्या 2 चेंडूमध्ये एकही धाव नव्हती, विकेट मात्र मिळून दिली होती. चांगला झेल लॉंग ऑफला टिपलाही गेला होता, परंतु यानंतर आपण जर बघितलं या ठिकाणी खराब चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. धावफलकात एकने भर पडलेली धावसंख्या असणार आहे 29 या अंकावरती. वाटेशॉट यावेळेस चांगला फटका राहिला आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळते. क्षणिक हातामध्ये चेंडू सुटला गेला, थोडंसं फ्लंबल बघायला मिळते. तत्पूर्वी 2 धावेचं कलेक्शन बघायला मिळेल. धावसंख्या 2 भर पडलेली धावसंख्या जाऊन पोहोचणार 31 अंकावरती. बिलवाड वर्सेस बिलवाड मांगीतुंगी वर्सेस बघितलं असेल वाघाळा या 2 संघामध्ये लढत या मैदानावरती बघायला मिळत आहे. धावसंख्या 31 अंकावरती असल्यानंतर षटकातील हा 4था चेंडू मात्र असेल. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू यावेळेस जागा बनवण्याचा प्रयत्न राहिला. थोडीशी जागा बनवण्यासाठी प्रयत्न करत असताना यशोबला मात्र चेंडू कनेक्ट झालेला नाही. निर्धाव चेंडू जातो, पुन्हा यष्टिरक्षकाच्या स्वाधीन केला गेला असेल. 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असताना मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जीवनाच्या प्रवासामध्ये प्रवास करत असताना तुम्हाला तुमच्यासारखा किंवा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ सर्व प्रश्न भेटला तर सर्व एकटं चालावे, पण मूर्खाच्या संगतीत चालणं ही गौतम बुद्धांची शिकवण तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये असतं. या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकार चौकार येईल असं नाही, परंतु निर्धाव चेंडू जाऊ दिल्यापेक्षा सिंगल धाव केव्हाही महत्वाची. तत्पूर्वी 2 धावेचे कलेक्शन. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो आणि 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात यशोबला मात्र बाद व्हावा लागणार आहे. धावसंख्या असणार आहे 33 आणि फलंदाज मात्र 4था बाद होतोय यशोब. लास्ट बॉलर जिग्गू जोर. जग्गूच्या षटकातील शेवटचा चेंडू आपण बघणार आहोत. नवीन फलंदाज अमोल मात्र 9 सेकंद असणार. यावेळेस बॅटची कडा घेत चेंडू मात्र गलीच्या क्षेत्रामध्ये
एक धावेचे कलेक्शन मात्र राहील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. सिंगल धाव मात्र येणार आहे. सिंगल धाव्याने षटक क्रमांक आपण बघतो चौथं समाप्त होणार आहे. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावसंख्या असताना 34 धावा. प्रत्युत्तरात 4 फलंदाज बाद नंतर 4 षटक समाप्त झालेले आहेत. तिथून या ठिकाणी शेवटचे 6 चेंडू बाकी असताना शेवटचे 6 चेंडूंची जबाबदारी कुणाकडे वाघाळे संघाकडे दिली जाईल. भिलवाड वर्षाचं वाघाळे या दोन संघांमधील महत्त्वपूर्ण लढत आपण बघत आहोत. कोणता संघ आपल्याला उद्याच्या मेगा फायनल मध्ये बघायला मिळेल यासाठीची लढत आपण बघतो. या आधी जर बघितलं पहिला सामना जिंकला असेल केरमल संघाने, दुसरा सामना या ठिकाणी बघितला असेल मैदानात जिंकला होता नरूर संघाने, आणि तिसरा सामना मागील सामना आपण जर बघितला असेल जिंकलेला आहे तो गांडोळमुख संघाने. तिन्ही संघांचं या ठिकाणी अभिनंदन असेल. त्यात गंगापूर संघ चौथा संघ, 5वा संघ मात्र इथून आपल्याला या मिळेल उद्याच्या दिवसामधील. आणि बघणार आहोत या लढतीमध्ये कोणता संघ जिंकेल. पहिल्या इनिंगचा खेळ चालू होते, शेवटचे 6 चेंडू मात्र बाकी असणार आहेत. सचिन सुंदर चेंडू यावेळेस हलकाताने प्लेसमेंट बघायला मिळते. एक सिंगल लावायला असेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. बघणार आहोत नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला जातात. फलंदाज मात्र माघारी जावं लागणार. अमोलला या ठिकाणी नक्कीच संधी मिळाली नाहीये आणि धावा होणार आहेत अमोल. कनाशी गंगापूर ग्रुप ग्रामपंचायत सन्माननीय सरपंच चौरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. शुभ आगमन त्यांचं होते. त्यांचं सहर्ष स्वागत असेल या सुंदर आणि भव्य दिवस स्पर्धेसाठी. सन्माननीय सरपंच कनाशी गंगापूर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय चौरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं पुन्हा या सर्व आयोजकांच्या वतीने आपल्या उपस्थित मान्यवरांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. निर्मल यावेळेस आल्यात. नॉन स्ट्राईक एंडला थांबावं लागणार आहे. एक धाव तर कंप्लीट झालं. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात 5वा फलंदाज इथं बाद झाला असेल. पुढील या ठिकाणी चेंडू या ठिकाणी बघणार आहोत. उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. फुल टॉस लाईन तर चेंडू यावेळेस जागा चांगली आहे की नाही. जागा तर चांगली होती, परंतु फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी निर्माण झालेली होती. इथं या ठिकाणी बघणार आहोत सिंगलच धाव येते. धावसंख्या देखील भर पडे. धावसंख्या 36 अंकावरती असणार आहे. कनाशी गंगापूर ग्रामपंचायतीचे सन्मान्य सरपंच आमच्या या ठिकाणी चौरे साहेब उपस्थित झाले. त्यांचं पुन्हा त्या शब्दसुमनांनी तिसऱ्यांदा सहर्ष स्वागत असेल. या साहेब या ठिकाणी तुमचं वेलकम आहे, तुमचं सुस्वागतम आहे. नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी पारितोषिकाची उधळून थोड्या वेळात नक्कीच होईल. कारण की तुम्ही सलग 3 षटकार मारणार तर सरपंच साहेबांच्या वतीने सलग 3 षटकारासाठी 201 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुण्याच्या विकेट मात्र 6वी लागलेली आहे. नवीन फलंदाज रमेश आलेत मैदानामध्ये. अशोक दिंडाच्या स्टाईलमध्ये या ठिकाणी आपण बघतो फलंदाजीसाठी सज्ज होणार आहेत. तर नक्कीच येत्या पुढील पर्वामध्ये सर्वांसाठी पुन्हा एकदा एक सुवर्ण नामी संधी असताना वेळेस सामन्याकडे तोपर्यंत बघणार आहोत. 4था चेंडू या षटकातील असेल आणि हा स्लोरवनचा चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय. व्हाईट्स बॉल कॉल पंचाच्या वतीने येणार आहे. धावफलकावरती एकाने भर पडलेली धावसंख्या असताना 38 ऑन बोर्ड 38 धावा धावफलकावरती लागल्या. हा चेंडू पुण्याचे दात लावले. उर्वरित 3 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी असणार आहे. गोलंदाजी ट्रॅक होते सज्ज. गोलंदाज मिस्टर सचिन या ठिकाणी आपण बघत आहोत. शेवटचे 3 चेंडू मात्र कशा पद्धतीने हाताळतील. पुन्हा एकदा चांगला फटका मात्र लागला गेला नाही, परंतु चेंडू लॉंग ऑफच्या रिझममध्ये या ठिकाणी बघायला मिळते. सिंगलच धाव याही वेळेस येते. बाबा बैलगाडीचा गिअर चेंज करा, चला फास्ट. मागून तुम्हाला या ठिकाणी टोचिंग लावलेला आहे. शाबाश शाबाश, आवडला आपल्याला. सुंदर फटका याही वेळेस चेंडू मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आपण बघत आहोत. आणि यावेळेस बघितलं गेलं तर मित्रांनो सिंगलचा धाव याही वेळेस बहुतेक आलेले आहे. 2 धावा घेतल्यात का? ठीक आहे. यावेळेस बघितलं असेल समोर चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. 1 धाव तर येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. तत्पूर्वी मात्र फलंदाज बाद असणार आहे की नाही. फलंदाज तर बाद असतील. स्ट्राईक एंडवरती एकच धाव मात्र येते. धावसंख्या या ठिकाणी बघितलं असेल तर 42
चेंडू 42 धावा होतात कंप्लीट आणि 43 धाव्यांचं आव्हान मात्र असणार आहे. समोर वाघाळे संघाने ठेवलं, वाघाळे संघासमोर ठेवलेत भिलवाड संघाने. नक्की त्या ठिकाणी 5 षटकांच्या मध्ये 30 चेंडू आणि 42 धावा झाल्यानंतर 43 धाव्यांचं आव्हान असणार आहे. मित्रांनो, नक्की त्या ठिकाणी येणारे सर्वांसाठी खुशखबर असणार आहे. जेडी स्पोर्ट्स कनाशी आयोजित कनासी प्रीमियर लीग भव्य दिव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहे. त्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, सर्वांसाठी एक सुवर्णनामी संधी आहे. स्पर्धा केवळ या ठिकाणी जर बघितलं 3 ते 4 तालुक्यांसाठी असणार आहे. नागझरी वर्सेस जळखे दोन्ही संघातील संघनायकांना विनंती असेल टॉस करण्यासाठी यायचं आहे. नागझरी आणि जळखे. मित्रांनो, नक्की या ठिकाणी या स्पर्धेसाठी जीडी स्पोर्ट कनाशी आयोजित कनासी प्रीमियर लीग भव्य दिव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे. KPL नामांकित स्पर्धा. फॉर्म फी 250 रुपये असणार आहे आणि प्रवेश फी मात्र या ठिकाणी 12,000 स्पॉन्सरसाठी असणार आहे. याची नोंद ठेवायची आहे. संपर्क तुम्हाला साधावा लागणार आकाशजी चव्हाण, तुषारजी बर्डे, जय गायकवाड, दीपकजी कदम, निलेशजी पवार. मोलाचं सहकारी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे 51,000, द्वितीय क्रमांकाचं 31,000, तृतीय क्रमांकाचं 31,000, चतुर्थ क्रमांकाचं असणार आहे 21,000. मालिकावीरासाठी सायकल असणार आहे व चषक असणार आहे. उत्कृष्ट फलंदाज बॅट आणि चषक असणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज शूज आणि चषक असणार आहे. याची नोंद ठेवायची. स्पर्धेचे नियम अटी असणार आहेत. स्पर्धेत फक्त 16 संघ असतील. कळवण, सुरगाणा, देवळा, आव्हा, सटाणा आणि दिंडोरी तालुका असणार आहे. सामना प्रत्येकी 8 किंवा 6 षटकांचा राहील. खेळताना खेळाडू दुखापत झाली तर आयोजक जबाबदार राहणार नाही. या सर्व स्पर्धेचे नियम आहेत. स्पर्धेत वाद घालणारे संघ स्पर्धेतून बाद करण्यात येईल. स्पर्धा ही लीग पद्धतीने खेळली जाईल लक्षात ठेवायचे. एक संघ मालक आणि एक आयकॉन खेळाडू असेल याची नोंद ठेवायची. स्पर्धा कळवण, सुरगाणा, देवळा, आव्हा, सटाणा तालुका आणि दिंडोरी तालुका साठी मदत. स्पर्धेचे ठिकाण असताना न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर मैदान. याच मैदानावरती येणार या ठिकाणी नक्कीच पुढील येतात कमिंग सून जेडी स्पोर्ट आयोजित KPL कनासी प्रीमियर लीग 2025. जळखे आणि नागझरी या संघामध्ये टॉस मात्र नितीनजी पाडवी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या ठिकाणी उपस्थित आमचे मान्यवर महालक्ष्मी ऑटोमोबाईलचे सन्मान्य विजयजी बागुल साहेब यांच्याकडनं वेल्दा या संघासाठी सुंदरासाठी टी शर्टचं योगदान दिलंय. त्यांचं सरचे स्वागत असेल. वेल्दा संघ जास्त फॉर्म मध्ये नका मित्रांनो, थोडंसं इकडून चला मैदानाच्या बाहेरून एक विनंती असेल. वेल्दा संघ या ठिकाणी नक्कीच आजच्या दिवसातील 6वी लढत मात्र खेळेल मैदानावरती. 6वी लढतीसाठी वेल्दा संघ मात्र असणार आहे. वेल्दा वर्सेस आपण या ठिकाणी लढत क्रमांक आपण बघणार 6व्या क्रमांकाची सुकेने ब वर्सेस वेल्दा. नक्कीच हाय व्होल्टेज मॅच मात्र मित्रांनो तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. विशेषतः जर बघितल्या ठिकाणी वेल्दा संघाने खूप मनमोहित केलं होतं त्या दिवशी. आजही तशाच प्रकारचे खेळी करतील याची अपेक्षा मात्र आम्हाला आहे. जावेत मैदानाकडे बघणार आहोत. त्या ठिकाणी 43 धाव्यांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानावरती असणार आहे. फलंदाज मिस्टर जगदीश आणि गणेश असणार आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी बघतोय खेळपट्टी पडतो डेव्हिड यांचा
आणि यावेळेस डिफेन्सिव्ह प्रयत्न केलाय. काय कमालीचा वेल क्रिकेटिंग शॉट आपण बघत आहोत. 29 चेंडू 43 धाब्यांचं समीकरण सामन्यामध्ये असणार आहे. यावेळेस सुरक्षात्मक सुरुवात मात्र बघायला मिळते जगदीश यांच्याकडनं. गणेश आणि जगदीशची जोडी मात्र मैदानात बघत आहोत. पहिल्या षटकाची जबाबदारी हाताळताना भिलवाड संघाकडनं मिस्टर डेव्हिड. दुसरा चेंडू असणारा षटकातील आपण बघणार आहोत. पुन्हा सज्ज होतात फलंदाज. शॉर्ट ऑफ चेंडू यावेळेस फोर द टॉप पॉइंट. चेंडू मात्र निघून चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पाठला करतात परंतु चेंडू मात्र विजय झालेला आहे. 4 धावा मात्र येतील. दुसऱ्या चेंडूवरती संघातून स्वतःचा अकाउंट मात्र जगदीश यांच्याकडनं ओपन केलं जात आहे. 4 धावा धावफलकात येणार आहे. कमालीचा स्ट्रोक, वेल स्ट्रोक. चेंडू मात्र सीमारेषा पार येणार. चौकार. 4 धावा आल्या. प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, ग्रामस्थांचं, क्रिकेट रसिकांचं, समस्त या ठिकाणी गावकऱ्यांचं, लहान थोर बालकांचं, सर्वांचंच पण या सुंदर अशा स्पर्धेमध्ये सरसे स्वागत असेल. जाऊयात खेळाकडे. पुन्हा चेंडू 2 चेंडू 4 धावा धावफलकात लागले जातात. अशा प्रकारचे या ठिकाणी बघणार आहोत. गोलंदाजी चांगली आहे परंतु फलंदाजी तितकीच चांगली आहे. षटकातील आपण बघतो तिसरा चेंडू. चांगला फटका यावेळेस कवचमधनं मारला गेला. चेंडू मात्र पुन्हा अलगत मैदानाला गुदगुल्या करत निघून गेला. सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार येतोय. 4 धावा अगर सीधी उंगली से घी निकलता तो उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत. आणि बघितलं असेल सरळ हाताने होत असेल तर वाकडा हात करण्याची गरज काय. रिव्हर्सलचा अटेम्प्ट केला होता तिथे त्याआधी चौकार मात्र आला होता. धावसंख्या या ठिकाणी 8 वरती. यावेळेस हवे चेंडू बघितला असेल. झेल मात्र कॅरी करता आलेले नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. धाव फलकावरती होतोय बदल. धावसंख्या असणार आहे 10 ऑन बोर्ड. 10 धावा. 5 चेंडू आणि 10 धावा धाव फलकावरती लागला जाणार आहे. धाव फलकावरती या ठिकाणी बघितलं तर वाढ मी केली गेली कारण की एक अवघड झेल होता. सोपा करण्याचा प्रयत्न राहिला पण त्या ठिकाणी झेल मात्र घेतला गेला नाहीये. त्यामुळे जीवदान प्लस आपण बघतो 2 धावेचं योगदान जगदीशला. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणाऱ्या दुसऱ्या अंकावरती 10 ऑन बोर्ड. 10 धावा. यावेळेस आपल्या फटका केला जातो. चेंडूवरती मात्र धाव घेण्याचा प्रयत्न रोखला. हे पण महत्त्वाचं असणार आहे. षटक समाप्त होणार आहे एका निर्धाव चेंडूने. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस विदाउट लॉस 10 ऑन बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती असणार आहे. इथून या ठिकाणी 24 चेंडू बाकी असणार आणि 33 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 33 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी असणार आहे. सोनू यावेळेस येतात गोलंदाज ट्रॅकवरती. जग्गू प्रथमतः गणेश या ठिकाणी प्रथमतः स्ट्राईक यावेळेस समोर मारण्याचा प्रयत्न राहिला. बॅटची इनसाइड एज करा घे. चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या स्वाधीन केला जाईल एका टप्प्याने. धाव मात्र मिळणार नाही. निर्धाव चेंडू जातोय. सामना क्रमांक आजच्या दिवसातील 4था आहे. इथे या ठिकाणी बघत आहोत भिलवाड वर्सेस वाघाळे या 2 संघामधील लढत महत्वाची आहे. कोणता संघ उद्याच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल त्यासाठी लढत आपण बघत आहोत. पहिली लढत आपण जर बघितली करमेळ संघाने जिंकली, दुसरी नरूर संघाने, तिसरी गांडोळमुख संघाने, चौथी लढत या ठिकाणी कोणता संघ जिंकेल अजून या ठिकाणी बघणार आहोत. 43 धाव्यांचं आव्हान आहे. इथून बघणार आहोत 23 चेंडू बाकी. धावा लागणार आहे 33. षटकातील दुसरा चेंडू आपण बघणार आहोत. यावेळेस मात्र जागा बनवली. फटका सुरेख असणारा. 17 चेंडू पर्यंत पोहोचले जातील का? पोहोचले गेले. ताने चेल पकडला गेला. फलंदाज मात्र या ठिकाणी मिस्टर गणेश. बॅटर बॅक टू द पॅव्हलियन. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला फलंदाज इथं बाद होतोय. मिस्टर गणेशला श्री गणेश हे मात्र करता आलेलं नाही. म्हणजे एकही धावेचं कलेक्शन मात्र करून देताना सिल्वर डकचे शिकार ठरले गेले. 10 धाव्यांवरती पहिला फलंदाज बाद होता. 8 चेंडू 10 धावा धावफलकावरती लागले गेले आणि 1 विकेट मात्र लागली गेले वाघाळे या संघाची.
चेंडू आता या ठिकाणी बघितला पाय पसकटला गेलाय चेंडूवरती बघितणार आहोत डीप पॉईंटला चेंडूला मात्र फील्ड केलं गेलं असेल धाव घेण्याचा प्रयत्न राहील 2 धाव्यांचं कलेक्शन होतं जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत या 2 धावा मात्र बघायला मिळतात धावफलकात होणारा बदल असणारा धावसंख्या असेल टोलन बोर्ड 12 धावा धावफलकात लागल्या जातात इथून या ठिकाणी सामन्यातील समीकरण असणार आहे मित्रांनो चेंडू जर बघितले असतील बाकी असणार आहे इथं या ठिकाणी नक्कीच 21 चेंडू बाकी आणि धावा लागणार आहे ते 31 चं समीकरण सामन्यामध्ये असेल सिंगल धावसंख्येत भर पडलेल्या धावसंख्या 13 अंकावरती असणार आहे शेवटचे 2 चेंडू षटक क्रमांक 2 मधील बाकी असणार आहे गोलंदाजी ट्रॅकवरती आपण बघतो गणेश आपले गोलंदाज यावेळेस मात्र विकेट लागले सोनलने विकेट मिळवून दिले फलंदाजाला बाद करून दिले आहे 13 धाव्यांवरती ही विकेट मात्र लागले जाईल शेवटचा चेंडू मात्र बाकी असणार आहे परंतु या ठिकाणी बघितलं असेल कमीत जरी टार्गेट असेल टार्गेट असतं आव्हान ते आव्हान असतं ते आव्हान पेलून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न मात्र भिलवाड संघाकडनं वाघाळे संघासमोर गोलंदाजी घातक केली जाते दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद झाला असेल मिस्टर गणेश बॅटरीज गॉन धक्का लागला जाईल जगदीश या ठिकाणी बाद होत आहे नवीन फलंदाजाला यावं लागलं मैदानामध्ये नवीन फलंदाज मात्र वाघाळे संघाकडनं कोण उपलब्ध होणार हे बघणार आहोत 4थ्या क्रमांकावरती कारण की इथून सामन्यातील समीकरण 19 चेंडू आणि 31 धाव्यांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी सोनाच्या षटकातील शेवटचा चेंडू बॅटची कला घेत चेंडू फसली मध्ये जातो एका धावेसाठी प्रयत्न राहील आणि बघणार आहोत एक काटेकोरपणे लक्ष देताना पंच या ठिकाणी मैदानात आपण बघणार आहोत सिंगल धाव बहुतेक कंप्लीट झालेला आहे धावसंख्या असणार आहे 14 ऑन बोर्ड 14 धावा धावफलकात लागल्या जाणार आहेत 14 धावा धावफलकात लागल्या जाणार आहे इथून जर बघितलं तर चेंडू मात्र 18 बाकी असणार आहे 29 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी 18 चेंडू 29 धाव्यांची आवश्यकता असणार आहे बघणार आहोत सामना जिंकेल कोण 9.67 सरासरी धावसंख्या इथून जमवायची आहे 18 गेंदेशीस और 29 रनों की जरूरत जीतने के लिए 2 षटकांच्या समात 31 धावसंख्या असणार आहे 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यावेळेस वाघाळे वर्सेस भिलवाड या 2 संघामध्ये लढत आपण बघत आहोत मैदानामध्ये इथून पुढची लढत या ठिकाणी की महत्त्वाची ठरणार मित्रांनो आपण बघणार आहोत आजच्या दिवसातील 5वा सामना नागझरी वर्सेस जळके या 2 संघामध्ये लढत असणार आहे नागझरी संघाने प्रथमतः नाणेफेकचा कौल जिंकल्यानंतर शतरक्षण स्वीकारलेला आहे आणि जळके संघाला प्रथमतः फलंदाजी करायची आहे आपण बघणार आहोत जाऊयात मैदानाकडे जाऊयात खेळाकडे नक्कीच हा रंगतदार असा लढत सामना बघायला मिळतो मैदानामध्ये षटक क्रमांक आपण बघतो या ठिकाणी तिसरा त्यातील पहिला चेंडू असेल साजन यांचा साजन चले ससुराल चेंडू मात्र जातो या ठिकाणी यष्टिरक्षकाच्या हातात आणि फलंदाजाचे केले मात्र हाल इथे बघणार आहोत एक सिंगल निर्धाव चेंडू मात्र जातोय सुंदर सुराज साजन यांच्याकडे बघायला मिळते 17 चेंडू बाकी 29 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी जिंकणार कोण अजून निश्चित नाहीये कारण की दोन्ही संघामध्ये तिन्ही फॉर्ममध्ये चांगली कामगिरी बजावण्याची ताकद क्षमता मात्र आहे फुल टॉस नाही तर चेंडू यावेळेस एक सुंदर अशी भेट बघितली गेली असं दिली गेली होती परंतु बघणार आहोत नॉन स्ट्रायकिंगला थ्रो केला गेलाय पंच मात्र तिसऱ्या पंचाकडे नक्कीच कॉल देतील कारण की त्यांचं प्रॉपर लक्ष नव्हतं नो बॉल सुद्धा चेक करायचा येस थँक्यू नो बॉलच चेक करायचा आहे रन कंप्लीट आहे ना नंबर या ठिकाणी बघितला असेल एक नो बॉलचं या ठिकाणी नाहीये मित्रांनो नो बॉल चेक करण्याची या ठिकाणी मागणी आहे परंतु धाव कंप्लीट असणार आहे एक सिंगल धाव मात्र आली असेल धावसंख्या असणार आहे 15 या अंकावरती इट्स अ फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू असेल
यावेळेस नक्की फटका कोणता असेल काही कळायला मार्ग नाही. नक्की फटका कोणता खेळायचा होता फलंदाजास काही कळायला मार्ग नाही. परंतु असेल त्याच्या मनामध्ये काही वेगळं, कारण की मनातलं कोणी ओळखू शकत नाही, ध्यानातलं मात्र कोणी ध्यानात ठेवू शकत नाही. इथं बघितलं गेलं असेल तर हा निर्धाव चेंडू जातो. साजन चले ससुराल फलंदाजाचे मात्र केलेत हाल. निर्धाव चेंडू जातोय. षटकातील आतापर्यंत 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केली असेल गोलंदाज साजनने. अजून सामन्यातील समीकरण मात्र असणार आहे 15-28 यावेळेस असाच फटका बहुतेक खेळायचा होता. आलाय चेंडू स्लॉट मध्ये पाठवून दिला प्रेक्षकांच्या प्लॉट मध्ये. षटकार येतोय 6 धावा येत आहेत. कनक स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार जातोय आणि या 6 धाव्याने धावफलकावरती होणारा मोठा बदल असताना धावसंख्या जाऊन पोहोचणार मित्रांनो 21 अंकावरती. कारण की तेव्हा या ठिकाणी मला ऐकायला भेटलं की धावा का बरं कमी या सामन्यामध्ये, तो म्हणे नवीन बॉल असेल म्हणून. आता ह्या फलंदाजाच्या शरीरावर मास्क जास्त वाटत नाही, पण नवीन चेंडू असूनही षटकार का मारतायत. एक मात्र मित्रांनो टायमिंग असणं गरजेचं आहे. कारण की WWE आपण खेळत बघत होतो वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट. कारण की रिमेश स्टोरी सारखा छोटासा खेळाडू कधी कधी भिक्षू सारख्या खेळाडूला हरवत होता. म्हणजे तर ताकदीचा नाही युक्तीचा वापर करायला लागला. कारण की म्हणतात ना अक्कल बडी का भैस बडी. भैस तो बडी नाही होती लेकिन अक्कल बडी होती. यावेळेस पुन्हा हवेमध्ये चेंडू असताना इथं बघणार शतरक्षी चेंडू येतात खाली पकडला जाईल झेल. यावेळेस एक तेरी दुसरी मेरी. इथं फलंदाज मात्र बाद होता. इथं मिस्टर आकाश बॅटरीज गॉन. विकेट लागली जाते आणि बघणार आहोत 21 धाव्यांवरती तिसरा फलंदाज बाद होणार आहे. अजूनही तर बघितलं तर 22 धाव्यांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. चेंडू जर बघितला असेल या षटकातले उर्वरित राहिलेले आहे तर एक चेंडू शेवटचा बाकी असेल. 13 चेंडू आणि 22 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 13 चेंडू 22 धाव्यांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. सुंदर फटका. यावेळेस गॅप मात्र मोठा आहे. तिथे बघणार आहोत चेंडू मात्र अलगद निघून जाणार आहे सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मात्र येणार आहे. धावफलकावरती होते बदल. धावसंख्या असणार षटक समाप्ती अखेरीस एकूण धावसंख्या असणार 25 धावा. इथून सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी नक्कीच 12 चेंडू आणि 18 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी असणार आहे. भिलवाड वर्सेस या ठिकाणी वाघाळ या 2 संघामध्ये लढत आपण बघत आहोत. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, परंतु भरोसा दिलाय सोनूवरती या ठिकाणी टीमने सोनूवरती भरोसा दाखवला. परंतु भरोसेमंद गोलंदाजी केली जाईल का हे पण बघणं उचित ठरणार आहे. परंतु फलंदाज जर बघितले यावेळेस मैदानात असणार आहे सचिन आणि हरकलाल या ठिकाणी बघणार आहोत मैदानामध्ये. आणि यावेळेस सोनूचा भरोसा मात्र भरोसेमंद ठरला जातो. निर्धाव चेंडू मात्र सुरुवात केली असेल. 11 चेंडू 18 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी असणार आहे. कमालीची गोलंदाजी सोनू यांच्याकडे. कारण की मागील षटकामध्ये बघितलं असेल तर काहीशी कंजूसी गोलंदाजी केली होती. याही षटकामध्ये आवश्यकता आहे. कारण की म्हणतात ना 16वं वरीचं धोक्याचं तसं सेकंड लाचं षटक धोक्याचं. मुलींसाठी 16वं आणि गोलंदाजासाठी नक्कीच बघितलं तर सेकंड लाचं षटक धोक्याचं असतं. इथं धोका मात्र कोणाला संभावेल हे करणार नाहीये. पुढचा चेंडू या ठिकाणी शॉर्ट प्लेनचा चेंडू राहिला. यावेळेस मात्र बघणारा जागा बनवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु अपेक्षा करतात वाघाळे संघाचे फलंदाज की चेंडू वाईड असेल. इट्स रिव्ह्यू असेल. तिसऱ्या पंथाकडे दाद मागितली गेले की या ठिकाणी व्हाईट चेंडू आहे की नाही तो चेक केला जाईल. न्यायाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी पहिल्या दिवसापासून तर उद्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण बघतो. ठिकाणी सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून सुंदर असं चित्रीकरण सुंदर सर्वांसाठी ठिकाणी समन्याय या ठिकाणी दिला जातं कॅमेऱ्याच्या माध्यमातून. संकेत कदम आणि समेत साहिल कदम यांचे इट्स अ फेअर बॉल. चांगला चेंडू असणार आहे. रिव्ह्यू मात्र समाप्त असेल लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. 2 चेंडूमध्ये एकही धाव. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, भरोसा आहे म्हणून तर गोलंदाजी चांगली चालू आहे. इथं बघणार आहोत षटकातील तिसरा चेंडू. 10 चेंडू बाकी 18 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी.
आमचे पंच सुद्धा या ठिकाणी चांगलं कार्य करतात मित्रांनो, तरी पण पंचांच्या विरोधात तुम्हाला घेऊ शकता. तरी यावेळेस मात्र एका हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न राहिला चेंडू बॅकवर्ड लेग रिजन मध्ये. एक धावेचा प्रयत्न राहील. नक्की दोन्ही संघामध्ये चांगली कामगिरी बजावण्याची ताकद क्षमता आहे. आजच्या दिवसातील चौथा सामना कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ या ठिकाणी अंतिम आपण बघितलं गेलं तर 8 मध्ये जाऊन पोहोचेल त्यासाठीची लढत असणार आहे. कारण की आपण बघतोय नंतर ज्या ठिकाणी बघितलं 9, 10, 11, 12, 13, 14, 15 क्रमांक पारितोषिक असणार 7,000 रुपयांचं. त्यानंतर 8 मध्ये गेलेल्या संघासाठी या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 51, 30, 21, 11, 11 अशा प्रकारचे असणार आहेत. यावेळेस मात्र चांगला फटका जागा मस्त बनवली. यावेळेस बघितलं असेल झेल घेण्याचा ट्राय मात्र केलाय. चेंडू मात्र निघून जातो की नाही थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा चांगलं कव्हरिंग तिथे बघायला मिळते. 2 धावा या चेंडूवरती मात्र येणार आहेत. या 2 धाव्याने धावफलकात होणारा बदल असणार आहे. धावसंख्या इथे जाऊन पोहोचेल 28 या अंकावरती. इथून जर बघितलं गेलं तर अजूनही 15 धाव्यांची आवश्यकता. या षटकातील विरोधी 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे, म्हणजे 8 चेंडू बाकी, धावा लागतात 15. पुन्हा एकदा चांगला फटका, चांगला ट्राय केलाय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्यानंतर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू मात्र गेलाय. 2 धावेसाठी प्रयत्न केला जातोय. तत्पूर्वी बघणार आहोत धावात सोनू मात्र हुशार आहेत. आपण बघितलं असं थ्रो करण्याचा प्रयत्न केला परंतु एक स्टाईल राहिली होती. 1 धावे ते 7, 14 प्रति चेंडू या ठिकाणी जर बघितलं तर 2 धाव्यांची आवश्यकता असताना 7 चेंडू बाकी, 14 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी. अतिशय सुंदर गोलंदाज आतापर्यंत 5 चेंडू मध्ये केवळ आणि केवळ जर बघितलं गेलं असेल तर 4च धावा या ठिकाणी 4च धावा खर्च केलेल्या आहेत सोनूने. कारण त्यामुळे सोनूवरती भरोसा दाखवला होता आणि एक भरोसेमंद गोलंदाज त्यांनी केली. यावेळेस बघितलं सुंदर असा फटका बघितला. चेंडू आता डाऊन द ग्राउंड या ठिकाणी बघायला मिळतोय आणि तिथं चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बघायला मिळतंय. 2 धाव्यांचा प्रयत्न मात्र आहे की नाही हे बघणार आहोत. 1च धाव येते. षटक समाप्त होणार आहे. क्रमांक 4, 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 18 असणार आहे. ठिकाणी जर बघितलं धावफलकावरती 29 धावा, 30 धावा धावफलकावरती झाल्या. 1 सिंगल धावा आता या मागील चेंडूवरती आल्यानंतर 30 धावा, 6 चेंडू आणि धावा लागणार 13ची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावींची आवश्यकता. यानंतर जळके वर्सेस आपण बघणार नागझरी या 2 संघांमध्ये लढत. नागझरी संघाने प्रथमतः नाणेफेकचा कौल जिंकण्याचं क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि या ठिकाणी नक्कीच जळके संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे. सामना संपल्यानंतर लगेच या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावावं लागणार आहे नागझरी संघाला. मित्रांनो टीम मिटिंग थांबवा, जास्त या ठिकाणी वेळ वाया घालू नका. चला वेळ वाचवायची मित्रांनो, चला सामना सुरू करायचा आहे. अनमोल असे षटक घेऊन येतात. बघणार आहोत मैदानामध्ये 6 चेंडू 13 धाव्यांचं समीकरण असणारा सामना जिंकण्यासाठी वाघाळे या संघाला, परंतु सामना रोखायचा असेल तर 6 चेंडूमध्ये 13 धावा न देण्याचा निर्धार मात्र ठेवावा लागणार आहे. आणि वाट बॉल काय कमालीची सुरुवात मात्र राहिल्या. शॉर्ट प्लेनचा चेंडू अतिरिक्त उचलून मिळाल्यानंतर चेंडू सुरक्षितता ग्लोव्ह मध्ये जाऊन फिरवलाय. निर्धाव चेंडू मात्र बघायला मिळतो. निर्धाव चेंडूने सामन्यामधील समीकरण मात्र बदललं जात आहे. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. संघ मात्र दोन्ही संघांना मात्र ठिकाणी संधी आहे मित्रांनो. या ठिकाणी लढणं सोडायचं नाही, प्रयत्न सोडायचं नाही. या ठिकाणी लढाई हरला तर पुन्हा एकदा लढताय, पण तर ज्या ठिकाणी हिंमत हारला तर लढणे मात्र मुश्किल आहे. लढत लावा लागणार आहे दोघांनाही, फलंदाजाला आणि गोलंदाजाला आहे. यावेळेस मात्र चांगला फटका बघा. चेंडू मात्र एक्स्ट्रा मध्ये गॅपमध्ये चेंडू ढकलला गेला. 1 धाव तरी ते दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल आणि या 2 धावा झाल्यानंतर धावफलकावरती वाढ ही होणार आहे. पुन्हा 3ऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज मात्र बाद असणार आहे. तर फलंदाज बाद झाल्यानंतर या 2 धावा आलेल्या आहेत. 4 चेंडू बाकी, 11 धाव्यांची आवश्यकता. जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस मात्र असणार हे पण लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो. तुम्हाला कंपल्सरी चेस करावं लागेल. नवीन फलंदाज विकी या ठिकाणी दाखल होत आहेत मैदानामध्ये.
वाघाळे या संघाकडनं आपण बघितलं तर सुंदर असं मैदान, काय या ठिकाणी झाडी, काय डोंगर, काय हवा, सगळं ओके मध्ये चालू आहे. सामना सुद्धा ओके मध्ये चालू आहे. दोन्ही संघ मात्र या ठिकाणी तालुका सोडून बाहेरचे आहे, परंतु या ठिकाणी खेळतायत मैदानावरती. नक्कीच आपण कळवण तालुक्यात आपण बघत आहोत आणि चांगला प्रयत्न केल्याने दोघे संघाला कोणाला तरी विजय नक्की मिळू शकतो. अजूनही सामना मात्र जिंकण्याची संधी वाघाळे संघाला असणार आहे, कारण की मित्रांनो एकासोबत 6 चेंडू टाकले जात नाही, परंतु एका चेंडूवरती 6 धावा मात्र नक्की मिळवता येतात. कारण की कधी कधी एका षटकामध्ये 6 चेंडू निर्धाव टाकले जातात, त्याला मात्र मेडन षटक म्हणतात. ते तुम्हाला सांगायची गरज नाहीये. आणि आपण बघतो या ठिकाणी या मैदानावरती आता सामन्यातील समीकरण असणार आहे 4 चेंडू आणि 11 धावींचं. सेवकेला कृषी सेवा केंद्र कनासी सन्मान्य संदीपजी जाधव साहेबांच्या वतीने या ठिकाणी भिलवार संघाला टी शर्टचं योगदान दिलेलं आहे. त्यांचे सहर्ष स्वागत असेल. सर्वांसाठी दिवाळीचा वाटीभर चिवडा फक्त निवडून बागुल यांना निवडा. येत्या या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सभापती म्हणून त्यांना खुर्चीवरती बसवा आणि तुमचं एका विकासाचं काम मात्र त्यांच्या वतीने करून घ्या. वाट बॉल यावेळेस मात्र बघणार आहोत. एका धावेसाठी प्रयत्न केला जातोय, प्रतित फलंदाज मात्र बाद होणार आहे. विकीला माघारी जावं लागणार आहे. वाघाळे संघ कुठेतरी अडचणीत मात्र सापडला जातो. अजूनही मात्र सामना संपलेला नाहीये, संपू दिलेला नाही, कारण की या ठिकाणी बघणार आहोत तर विजय मात्र कोणातरी एका निश्चित असताना आहे. कंपल्सरी चेस असल्यामुळे सामना टाय होणार नाहीये, लक्षात ठेवायचं आहे. तीन चेंडू 11 धाव्यांचं समीकरण असताना हरकलाल स्ट्राईक खेळून बघणार आहोत. त्या ठिकाणी अमोलवरती आक्रमण करेल का? 3 चेंडू 11 धावेची आवश्यकता असणार आहे. 2 या ठिकाणी एक षटकार चौकार एक सिंगल धावेची गरज असं म्हणायला हरकत नाही, परंतु अमोलाची अनमोल अशी कामगिरी मैदानावरती भिलवाड या संघासाठी षटकातील चेंडू क्रमांक 4 असणार आहे. या चेंडूवरती सर्वच निर्भर होतं आणि यावेळेस बघितलं गेलं असेल निर्धाव चेंडू मात्र हरकलाला पूर्णपणे बीट केला अमोलने. काय गोलंदाजी मात्र अमोल यांच्याकडे अनमोल अशी कामगिरी संघासाठी अंतिम 8 मध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न त्यांच्या वतीने राहणार आहे. 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 2 षटकारांची गरज मात्र असेल. एक खराब चेंडूची अपेक्षा मात्र संघासाठी असेल. या चेंडूवरती सर्वच निर्भर मात्र असणार आहे. अमोल यांचा पुढचा चेंडू हरकलालसाठी. पुन्हा एकदा काय कमालीची गोलंदाजी या ठिकाणी. या गोलंदाजाला सलाम करा असं वाटतो, कारण की अतिशय सुंदर असं या ठिकाणी कार्य मात्र त्यांनी बजावलंय. 6 चेंडू 13 धावा रोखण्यासाठी आतापर्यंत 5 चेंडूमध्ये जर बघितलं गेलं असेल तर एकूण केवळ 2च धावा दिलेल्या आहेत आणि फलंदाजाला बाद करणे यशस्वी मात्र ठरले गेला आहे. 1 चेंडू धावा 11ची आवश्यकता असणार आहे. यानंतर नक्कीच आपण या ठिकाणी लढत बघणार आहोत. नागझरी वर्सेस जळखे या 2 संघांमध्ये. यावेळेस फटका असणार हवेमध्ये, परंतु षटकार जाऊ नये फायदा होणार नाही. झेल टिपला जाईल आणि सामना मात्र खिचाल घातलाय. वाघाळे संघाला पराभूत करत अंतिम 4 मध्ये पोहोचणारा 4था संघ ठरतोय. आपण बघणार आहोत त्या ठिकाणी भिलवाड संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. वेलकम टू द फायनल. आणि नक्कीच यानंतरची लढत मात्र आपण बघणार आहोत जळके वर्सेस नागझरी. नागझरी या संघाने लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती